नमस्कार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित खुली चर्चा या कार्यक्रमात सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे आज सहभागी झाले. त्यांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर या निवडणुकीकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीत गेली 2 टर्म काँग्रेसला मोठ्या पराभवास सामोरं जावं लागलं आणि आता आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. आक्रमकतेनं हा प्रचार सुरू आहे. यात चेतन नरोटे यांचं मोठं योगदान राहिलं आहे. गेली 25 वर्ष नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी महापालिका असेल, विधानसभा असेल आणि लोकसभा निवडणूक असेल, अत्यंत वेगळ्या पद्धतीनं या सर्वाला ते सामोरं गेलेत. मोठा अभ्यास त्यांचा आहे आणि ज्या पद्धतीनं आज आरोप प्रत्यारोप या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरू आहेत, भारतीय जनता पार्टीनं जे आरोप काँग्रेसवर केलेत किंवा काँग्रेसनं जे आरोप भारतीय जनता पार्टीवर केले ते आपल्यासमोर आहेत. भारतीय जनता पार्टीच्या आव्हानाला कशा पद्धतीनं काँग्रेस सामोरं जाणार आणि 2 पराभव मागे टाकून एका आत्मविश्वासानं कशा पद्धतीनं काँग्रेस या निवडणुकीला सामोरं जाते, यासह विविध प्रश्नांना ज्या काही शंका असतील त्याला आपण चेतन नरोटे हे वेगळ्या पद्धतीनं किंवा खुल्यापणानं याला उत्तरं देतील. त्यांच्याकडून ती अपेक्षा आहे आणि नेमकी काय त्यांच्यासमोर आव्हानं आहेत, कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीला ते सामोरं जातील, त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत. मी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांना विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रम सुरू करावा. नमस्कार. संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेचा उत्सव आता आपण पाहतो आहे आणि या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तसं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि चर्चेतला मतदारसंघ आहे. सातत्यानं या मतदारसंघाची चर्चा होते. का तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे स्वतः या निवडणूक रिंगणामध्ये असतात. अनेक वेळा त्यांनी यापूर्वी 2 वेळा लोकसभा निवडणूक लढवलेली आहे आणि आता स्वतः त्यांची कन्या या निवडणूक रिंगणामध्ये आहे. आपण जर पाहिलं त्यामुळं आता आणि भाजपकडून राम सातपुते या निवडणूक रिंगणामध्ये आहेत. यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचं, देशाचं या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण सोलापूर शहरातील काही प्रश्न असतील या अनुषंगानं प्रत्येक नेत्यांची आपण या ठिकाणी खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये आपण त्यांना बोलवतो आणि सविस्तर चर्चा होते. आणि या निमित्तानं आज आपल्या व्यासपीठावर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे आपल्यासोबत आहेत. त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या निमित्ताने पहिल्या प्रश्नाकडे आपण प्रथमतः वळतो आहे. विशेष म्हणजे आज संपूर्ण आज सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेचा माहोल आहे, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि हे करत असताना काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून आपले उमेदवार काँग्रेसचे प्रणितीताई शिंदे हे निवडणूक रिंगणामध्ये आहेत. ताईंना मतदारांनी का निवडून द्यावं, काय अजेंडा आहे तुमच्याकडं, हे काय सांगाल जनतेला तुम्ही? आमचा अजेंडा महत्त्वाचा जे महाविकास आघाडीचा व इंडिया आघाडीचा आमचा अजेंडा एकच आहे, तो जनतेचा विश्वास. गेले 10 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचे खासदार दाखवा, 1000 रुपये मिळवा. दोन्ही खासदारांनी एवढं दिग्गज नेते आमचे सुशीलकुमार शिंदे यांचा पराभूत केला. पण गाढवाला गुळाची चव काय म्हणल्यासारखं दोन्ही खासदारांनी साधं एक ऑफिस देखील सोलापूर शहरामध्ये काढलं नाही. लोकांच्या काय होत आहेत, काय अडचणी आहेत, काय लोकांच्या समस्या आहेत हे जाणून घेतले नाही. आमदार प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदेसाहेब पडून देखील ते 10 वर्ष झालं सोलापूर शहरात आहेत. गरिबाशी नाळ जोडलेलं आहे, गरिबाबरोबर काम करतात. लोकांचा विश्वासच ही आमची हमी आणि गॅरंटी आहे. नाही, आपण जर पाहिलं तुमचा अजेंडा काय असणार आहे? आमचा सोलापूर शहरांचा व देशाचा अजेंडा प्रवास काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला आहे की शेती मालाला हमी भाव आहे, विधवा महिलांना 1 लाख रुपये देणार आहे. जे जुने पेन्शनधारक आहेत त्या पेन्शनधारकाला पेन्शन मिळत. ह्या देशभरामध्ये जिथं काँग्रेस सत्ता त्या ठिकाणी पेन्शन चालू झाली, ह्यांनी केवळ गाजर दाखवलं, ते देखील आमच्या अजेंडामध्ये आहे. सोलापूर शहराचा म्हटलं तर आपण बघितलं की महत्त्वाचा विषय विमानतळाचा आहे, तो राहिलेला आहे. शिंदेसाहेबांनी जे प्रोजेक्ट त्यांच्या काळात केले, नवीन विमानतळ शिंदेसाहेबांनी आणण्याकरता एवढं मोठं रक्कम दिली, ते प्रोजेक्ट त्यांनी तसाच ठेवलेला आहे. टाकडीला BRF स्पोर्ट्सचं जे सैनिक आहेत त्यांचं शिंदेसाहेबांनी हातात काम घेतलं ते तसंच आहे. असे अनेक कामं आहेत की जे 10 वर्षाखाली
शिंदेसाहेब खासदार होते, ते प्रोजेक्ट आहे तसेच आहेत. 10 वर्षामध्ये यांच्या खासदार तिकडे लक्ष दिलं नाही. ते प्रोजेक्ट जरी चालू झाले असते तरी बऱ्याचपैकी लोकांना काम मिळालं असतं. NTPCच्या माध्यमातून आता बघा 10,000 कोटीचं NTPC केलं, त्याच्यावर अनेक लोकांचे इतर कंपन्या त्या भागात 5 कंपन्या नवीन ह्याच्या आल्या सिमेंटच्या. तर असे जे प्रोजेक्ट होते शिंदेसाहेबांनी आणलेले होते मोठे, भारतीय जनता पार्टी काय केलं आहे, पुढच्या भविष्यकाळामध्ये आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊयात. सोलापूर शहरामध्ये पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिली जी जलवाहिनी आणली ते शिंदेसाहेबांनी आणली, त्यास हे भारतीय जनता पार्टीचे लोक विरोध करत होते. दुसरी जी NTPCच्या माध्यमातून 250 कोटी यांना मिळून दिले. त्यावेळेस गुडेवार नावाचे आयुक्त होते. NTPCची पाईपलाईन त्यावेळेस ते करार तयार होते. केवळ गुडेवारनी सांगितलं की ते महापालिकेच्या माध्यमातून करता येईल आणि ती रक्कम स्वतःकडे वळवून घेतली. आज त्याची किंमत 6,500 कोटी होते. त्यावेळेस जर झालं असतं तर 10 वर्षाखालीच पाणी मिळालं असतं. त्यास हेच लोक होते भारतीय जनता पार्टी, सभा त्याग करणारे, सभा बंद पाडणारे. आणि त्यावेळेस जर ते काम झालं असतं तर जे NTPCची लाईन आली, आता बघा NTPCची लाईन आल्यामुळं त्या भागातल्या 50 गावांना आता पाणी, मी म्हणतो नाही, तुम्ही कॅमेरा तुमचा पाठवा, आजूबाजूचे जेवढे गाव आहेत बोर मारलं की 50-60 फुटाला पाणी लागलं आहे. हे पाणी 10 वर्षाखाली सोलापूर शहरात आलं असतं. केवळ भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्यावेळेस गोंधळ घालणं, सभागृह बंद पाडणं हेच जमलं. त्यामुळं ही पाईपलाईन 10 वर्षाखाली आली असती. आता ते भोगावं लागलं आहे. आणि आम्ही त्यावेळेस देखील सांगत होतो की 2051च्या जनगणनेप्रमाणे आपण ही मोठ्या व्यासाची 2051च्या जनगणनेप्रमाणे मोठ्या व्यासाची पाईपलाईन तुम्ही घ्या. आता राज्यात तुमचं सरकार आहे, देशात तुमचं सरकार आहे. काय केलं? कुठल्या राज्यात ज्या यांच्या सत्ताधारी बसले त्यांनी मदत केली का? शिंदेसाहेबांनी जे 250 कोटी आहेत आणि स्मार्ट सिटी 200 कोटी, 450 कोटी तुम्ही ह्या ठिकाणी टेंडर काढलात. ते देखील काम आमच्या मागं म्हणजे 2092ला शिंदेसाहेबांनी पहिली लाईन आणली, दुसऱ्या लाईनला देखील शिंदेसाहेबांनी मदत केलं. ह्यांच्या हातून होत नाही, हे फक्त गप्पा मारतात. आता लोकांनी इलेक्शन हातात घेतले आहे, त्यामुळे आमचे खासदार झाले निश्चित. दुसरी लाईन देखील शिंदेसाहेबांनी पहिली आणली, दुसरी लाईन हे प्रणित शिंदे आणतील. हो, समांतर जलवाहिनीच्या प्रश्नावर आपण एक सविस्तर चर्चा करणार आहोत, त्या प्रश्नाकडे आपण येणार आहोत. अजून एक प्रश्न असा आहे की जशी निवडणूक लोकसभेची जाहीर झाली, लोकसभेच्या भाजपाचे उमेदवार राम सातपुते म्हणून नाव पुढं आलं आणि तेव्हापासून एक काँग्रेस पक्षाने आरोप केले की हा उपरा उमेदवार आहे, सातत्याने टीका केली गेली. हे बघा साहेब, लोकसभेच्या अगोदर राजाभाऊ सरवदे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. राजाभाऊ सरवदेंनी सांगितलं की तुम्ही इथला प्रॉपर माणूस द्या, बाहेरचा माणूस आणू नका, आणि आमच्या कास्टचा जे SC कास्टचा या ठिकाणी उमेदवार द्या. गेल्यावर भारतीय जनता पार्टीने बोगस सर्टिफिकेट काढून देशभरामध्ये यांची नाचक्की झाली. काही गरज होती गेल्यावर बोगस सर्टिफिकेट काढून त्या महाराजच्या या ठिकाणी कॅन्डिडेट उभा करणं. केवळ त्यांचं सरकार आहे म्हणून महाराज बाहेर आहेत, नाहीतर महाराज जेलमध्ये राहिले असते. आता देखील आमची मागणी नाही आहे. त्यांच्या पक्षामध्ये ज्यावेळेस त्यांचे वरिष्ठ आले होते, पुण्याचे त्यांचे वरिष्ठ नेते होते, त्यांच्या नेत्यासमोर इथल्या भारतीय जनता पार्टीची कोर कमिटी आहे, त्या कोर कमिटीने सांगितलं की उपरा आम्हाला उमेदवार देऊ नका, स्थानिक उमेदवार द्या. त्यामध्ये लिंगराज वल्ल्याळांचं देखील त्यांनी नाव सांगितलं. लिंगराज वल्ल्याळ त्यांनी म्हटलं बजेट कसं, कोण पैसे खर्चणार आहे. त्यात भारतीय जनता पार्टीने सांगितलं की भारतीय जनता पार्टीकडे मोदीकडे बघून मतं पडतात, तुम्ही गरीबाला द्या पण स्थानिकाला द्या. ही मागणी त्यांच्या पक्षात नाही, आमच्या पक्षातनं नाही आहे. मग आता ते बातमी सगळ्या म्हणजे सगळीकडे झाली, जिल्ह्यात झाली, शहरात झाली. आम्ही काँग्रेसवाले तर म्हणणारच ना उपरा आहे, पण जनतेमधून देखील लोक आता मानतात की उपरा माणसाला का दिलात. आणि त्यामुळं आता जिथं तुमचा कॅमेरा जाईल त्या ठिकाणी लोक म्हणतात की उपरा आहे. ही मागणी भारतीय जनता पार्टीच्याच लोकांची उपरा आम्हाला देऊ नका. एक असं भारतीय जनता पार्टीकडनं सांगितलं जातं की घटनेने दिलेल्या अधिकाऱ्याप्रमाणे कोण कुठे उभा राहू शकतो. विशेषतः शिंदेसाहेब पहिल्यांदा करमाळ्याला उभा राहिले,
राहुल गांधी आता दुसरीकडे उभारत आहेत. म्हणजे हा मुद्दाच होऊ शकत नाही, केवळ काँग्रेसला टीका करायची म्हणून करायची असं ते म्हणतात. हे बघा, लोकांनी मनावर घेतलं आहे. लोक स्वीकारतील न स्वीकार लोकांचा भाग आहे. लोकांनी सांगितले उभं आहे, लोक स्वीकारले न स्वीकारले तुम्ही बघा. लोकांचा आता लोकांमध्ये काय आहे, भारतीय जनता पार्टीचे जवळचे लोक आम्हाला म्हणतात की भारतीय जनता पार्टीने मोठी चूक केली, उपरा आणला. त्यांच्यामध्ये अनेक लोक मागणी करत होते, ते लोक सगळे नाराज झाले आहेत. एक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे, त्यांनी टीका केली, त्याला का आम्ही शिकवलं होतं का? भारतीय जनता पार्टीकडे जे ज्या लोकांनी मागितले त्या लोकांच्यामध्ये खतखत आहे आणि ते लोक आज सांगतात की उपरा उमेदवार ह्या ठिकाणी आलेला आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की काँग्रेसकडून सातत्यानं भाजपच्या दोन्ही आमदारांवर टीका केली जाते. याचवेळी भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे, विशेषतः शहराध्यक्ष नरेंद्र काळे या व्यासपीठावर आले आणि त्यांनी सांगितले की तुम्ही आमच्या 10 वर्षाच्या कालावधीच्या एकूणच याच्यावर तुम्ही टीका करता. 40 वर्ष तुम्ही सत्तेत होता. विशेषतः शिंदेसाहेब महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते, मुख्यमंत्री होते, केंद्रीय ऊर्जा मंत्री होते, गृहमंत्री होते, लोकसभा नेते होते. म्हणजे पंतप्रधानानंतर कोण मोठं असेल तर शिंदेसाहेब होते. मग 40 वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात असताना तुम्ही सोलापुरात उद्योग का आणू शकला नाहीत? आहेत ते उद्योग तुमच्या काळात बंद पडले. हे बघा, शिंदेसाहेब अर्थमंत्री 9 वेळा होते. ऊर्जेची निर्मिती कोण केली? काँग्रेसच्या काळात झाली. काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. उजनी ते सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जेवढे देखील कॅनल झाल्यात हे आमच्या काळात झालेले आहेत. आज गावोगाव पाणी काँग्रेसने पोचलं आहे. सोलापूर शहरामध्ये जे डेव्हलपमेंट झाली ते डेव्हलपमेंट केवळ काँग्रेस पक्षामुळे झाली, शिंदेसाहेबामुळे झाली. सोलापूर शहरामध्ये जे विद्यापीठ आलं, आपल्याला कोल्हापूरला जावं लागत होतं शिक्षणासाठी, लोक जाऊन झोपत होते, रात्री जाऊन झोपावं लागत होतं. विद्यापीठ सोलापूर शहरात शिंदेसाहेबांनी आणलं. सोलापूर शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटल शिंदेसाहेबांनी आणलं. सोलापूर शहरामध्ये वैशंपायन मेडिकल कॉलेज हे शिंदेसाहेबांनी आणलं. सोलापूर शहरामध्ये NTPC शिंदेसाहेबांनी आणली. सोलापूर ते पुणे रस्ता शिंदेसाहेब आणला. अनेक अशी कितीतरी कामं आहेत. अहो, शिंदेसाहेबांनी केलेलं कामं मोदीसाहेब येऊन उद्घाटन करतात आणि तुमचे लोक सांगतात की आम्ही केलो. तुमची नाचक्य लक्षात ठेवा. 10 वर्षामध्ये नाही, मी 25 वर्ष हिशोब तुम्हाला विचारायला पाहिजे की 25 वर्षामध्ये पहिले खासदार तुमचे झाले पश्चिम महाराष्ट्रामध्ये. पहिले खासदार इल्यास वळला झाले, दुसरे खासदार झाले सुभाष बापू देशमुख, तिसरे खासदार झाले प्रतापसिंह मोहिते पाटील, चौथे खासदार झाले बनसोडे साहेब, 5वे खासदार झाले आत्ताचे महाराज. आणि 20 वर्ष झालं तुमच्या इकडे विजयकुमार देशमुख निवडून येतात. 20 वर्ष झालं तिकडे बापू एकदा खासदार आणि 15 आमदार. 25 वर्ष झालं स्वतः तुमची पदं तुम्ही भोगता आणि लोकांना मात्र आमच्या अंगावर सोडता. ह्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं. अरे बाबांनो, तुम्हाला आत्ता दिलं आहे, तुम्ही काय केलं तेच सांगा ना. काल नरेंद्रकाची उमेदवार मी बघितली. अहो, 1992ला पहिली मिल बंद पडली, दुसरी मिल 2002ला बंद पडली. 40 वर्षाखालचं मडं तुम्ही काढायचं आणि काय माहीत नसणार ती बडबडायचं तुम्ही. माझी आई तिथं, माझे वडील तिथं कामाला होते, माझे 4 चुलते तिथं कामाला होते, माझी आजी आजोबा तिथं कामाला होती. ह्यांचं कोण कामाला आहे सांगा बघ तिथं. काल रोहिणी तडवळकर आमचे ABP माझाला मुलाखत देत असताना ते देखील हे जे बोलले आहेत नरेंद्र काळे इथं, ते तिथं बोलले हे यांचा अजेंडा आहे ठरलेला. मिल बंद पाडली. अरे तुम्ही तुमचे 20 वर्ष आमदार आहेत, तुमचे खासदार आहेत, साधं चक्कीत आणले का सोलापूर शहरात? ते देखील मिल आमच्या काळातच चालत्या ना. आता नरेंद्र काळे सांगितले नाही, मोदीच्या काळामध्ये वंदे भारत आली का? ट्रेन कोण लोकांनी बघितले नव्हते का? ट्रेन आमच्या काळातच झाली. रेल्वे आमच्या काळात आल्या, अनेक रेल्वे आल्या. काँग्रेसच्या काळात हे सगळा विस्तार देशभर वाढलेला आहे. तुम्ही सांगता लोकांना काँग्रेसने काहीच केलं नाही. हा विस्तार वाढला तर काँग्रेसनेच वाढवला ना. देशामध्ये सगळीकडे जाळं पसरलं. मग रेल्वे असेल, ST असेल, बस असेल. तुम्ही परिवहन मंत्री तुमचे होते. सोलापुरात काय परिस्थिती आहे बघा. एक तर बस चालू आहे का बघा. तुम्ही केलेलं म्हणजे आम्ही केलेलं काहीच केलं नाही आणि तुम्ही न करता इतकं खोटं सोलापूर शहरामध्ये बोलताय, हे देखील बरोबर नाही. मध्यमधून आता MIMनी माघार घेतले. म्हणजे मागच्या वेळेस विधानसभेला होतं, MIM लोकसभेत उतरणार नाही आणि आपल्यासोबत दिलीप माने आलेत आणि महेश कोटे देखील आलेत. शहर मध्यमधून ताईंना किती लीड मिळेल? हे बघा, आज फक्त शहर उत्तर सोडलं तर 5 मतदारसंघामध्ये आम्ही लीडमध्येच आहे. लोकांनी ही इलेक्शन जनतेविरुद्ध नेते अशी इलेक्शन झालेलं आहे.
त्यामुळं मोहोळ असेल, पंढरपूर असेल, दक्षिण असेल, शहर मध्य असेल आणि अक्कलकोट देखील आता बऱ्यापैकी प्लसलाच आलेला आहे. फक्त शहर उत्तर राहिलेलं आहे. शिवसैनिक आणि महेश अण्णा कोटे राष्ट्रवादीचे ह्याच्यामुळं आणि तैचे क्रेज गेल्या वर्षी 10 वर्षामध्ये तुमचे खासदार काय केले लोकांना माहीत आहे. आज आम्ही विचारलो की महागाई वाढली आहे, जय श्रीराम म्हणतात. बेरोजगारी वाढली आहे, जय बजरंग बली म्हणतात. आमच्या मूळ प्रश्नाकडे आज राखेल मिळत नाही, रेशन दुकानात धान्य मिळत नाही. लोक एवढं प्रचंड महागाई झाले आहे. पेट्रोल कितीला झालं आहे, डिझेल कितीला झालं आहे. 100 रुपये पेट्रोल टाका साहेब, 2 चक्कर मारले पेट्रोल संपतं आहे. ह्याच्यावर हे चर्चा करत नाहीत. हे फक्त तुम्हाला सांगतो मोदीवर मतं मागतात आणि आज मोदीलाच लोक कंटाळलेले आहेत. ह्यांच्याकडे बघून कोण मतदान देत नाही. हे जे आता बडबड करायला नाही, मी बघतो सगळ्यांची बडबड की आपको वार 400 पार, काय नाही, भोगसणार आहे. 200 देखील पार होत नाही. तुम्हाला सांगतो परिस्थिती आत्ता मीडिया, सगळ्या मीडियावर काय चाललं आहे, यूट्यूबवर काय चाललं आहे ते बघा. प्रत्येक राज्याच्या यूट्यूबवर काय चाललं आहे त्यावर तुम्हाला कळेल 400 पार आहे का 200 पार आहे. हे सगळं भोगत चर्चा आहे. हे 10 वर्षामध्ये हे बघा साहेब, एवढी हुकुमशाही बरोबर नाही. 2 राज्याच्या मुख्यमंत्र्याला आत घालता. काय केजरीवालचं तो माणूस ह्यांचं नाव घेत आहे. मग केजरीवालने कोर्टात सांगितलं मी मोदीचं नाव घेतो. थर्ड पार्टचे माणसाने तुम्ही बोलल्यावर आत घालता जेलमध्ये. ही हुकुमशाही तानाशाही नाही तर काय आहे. अनेक लोकांना तुम्ही ईडीची नोटीस देता आणि रोगधंदा केलात. अनेक लोकांना तुम्ही सांगितलात की भ्रष्टाचार आहे आणि त्या भ्रष्टाचारा मांडीला तुम्ही राज्य करता. हे माफ करणारा ठेवून लक्षात ठेवा. तुम्हाला येणाऱ्या काळात लोक ही जी तुम्ही मांडीला मोदी साहेब म्हणतात की भ्रष्टाचार केलेला माझ्या बाजूला देखील बसणार नाही, मला सहन होणार नाही. मग आता काय आहे, अजितदादा वगैरे जे तुम्ही घेतला ते कोण आहेत सगळे. अनेक लोकांना तुम्ही नोटीस दिलात, तुमच्याकडे आल्याकडे धुतल्या तांदळासारखं झाले. राज्यातली देशातली जनता आता तुम्हाला ओळखली आहे, तुमचे दिवस भरलेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अनेक लोकांचं बहुमत चांगलं इंदिरा गांधींना होतं, पण विरोधक पाहिजे होते. अटल बिहारी वाजपेयीच्या काळात आत्ता ते अंबाभाऊ सातपुते हे शिंदेसाहेबांवर टीका करतात. शिंदेसाहेब विरोधक होते, पण अटल बिहारी वाजपेयींनी शिंदेसाहेबाला बोलून युनोचं, भारताचं नेतृत्व युनोमध्ये करायला पाहिजे. हे राज्यकर्ते कुठे, हे आताचे राज्यकर्ते कुठे, काय त्यांच्या तोंडाला लगाम आहे का नाही. शिंदेसाहेबाचे 4 चमळे आहेत म्हण, दाखवा आम्ही तुमच्या नावावर करतो. उगं देवाने तोंड दिलं काय बडबडावं, त्याला काय आहे काय म्हणजे कागदपत्र काय म्हणजे उगं काही बोलावं हे बरोबर नाही हो. कुणावर बोलावं, काय बोलावं, काय ताळमेळ आहे की नाही तुमच्याकडं. ते नरेंद्र काळेने एक आरोप केला 2002च्या दंगलीमध्ये जेव्हा कर्फ्यू लागले तेव्हा मिलच्या मशिनरी हलवल्या गेल्या रातोरात. हे बघा तुमच्याकडेच होतं. तेच सांगालो, काल नरेंद्र काळेजी बोलले तेच त्या ठिकाणी माझ्या नगरसेविका रोहिणी तडवळकर बोलले. हे ठरलेलं आहे. काय ठरलेलं आहे, स्क्रिप्ट तीच आहे, उमेदवार बदललेला आहे. दोन्ही मागच्या उमेदवारांनी काय सांगितलं, सोलापूर शहरातल्या लोकांना काम नाही, आपले लोक पुण्यामध्ये जातात, ह्या सोलापूर शहरामध्ये IT पार्क केलं पाहिजे, ह्या सोलापूर अमुक केलं पाहिजे. फक्त चिठ्ठी तेच आहे, उमेदवार बदललेला आहे. लक्षात घ्या तुम्ही तिन्ही खासदारचं काढा, जे उमेदवार आहेत त्या तिन्हींची मुलाखत लावा. मी जी बोलतो ते नाही निघालं तर मी काँग्रेस पक्षात राजीनामा देतो. तिन्ही आत्ता जे उमेदवार मी जी बोलतो ते साहेब खात्रीने बोललो, फक्त उमेदवार बदलला आहे तेच त्यांचं डोक्यात आहे. आणि नरेंद्र काळे बघा, त्या भागात आमचे आई सगळे काम केलेलं आम्हाला माहीत आहे. ते मिल कशी बंद पडली, काय बंद पडली. बघा, बाजारात माल उठावला माल नव्हता आणि उलटं पलीकडची मिल बंद पडलं, लोक 150 धडू लागले. त्या लोकांनी आत्महत्या, माझे तर चंदू सामल म्हणून होता, त्याला 3 मुली होते, एकच मुलगा होता, त्यांनी घरामध्ये आत्महत्या करून जाळून घेतला, घर चाललं म्हणून. आमच्याकडे मिल बंद करताना राष्ट्रीय कामगार संघाने लोकांची मागणी की आम्हाला VRS द्या. मिलची पगार 4-4, 6-6 महिने होत नव्हती, त्यामुळे VRS लागू केला. राज्य सरकारने VRS म्हणजे तुमचे पुढच्या सर्व्हिसचे देखील पैसे दिले. ही इतिहास आहे. तुम्ही काय तर सांगता, तुमचं पोत येतं का आम्हाला होतं का काय होतं. ही स्क्रिप्ट आहे त्यांना लिहून दिलेली मिलची. मिल पहिली बिन बंद पडली 1992ला. किती वर्ष झाले हो साहेब, 40 वर्ष तुम्ही 1000 भांडवलं करता. 1992 म्हणजे आज किती चालू आहे मला सांगा भाऊ.
सांगा कोण बी. 1992ला पहिले मिल बंद पडले. किती वर्ष झाले? 32 वर्ष तर तुम्ही अजून करता, ते भांडवलं करता. बंद करा म्हणून असले धंदे. अहो तुमच्या खासदार, तुमचे आमदार आणि टीका आमच्यावर करता, हे बरोबर नाही साहेब. हे सगळ्या गोष्टी स्वर्गीय माजी मंत्री आनंदराव देवकते यांचं राजकारण सुशीलकुमार शिंदे यांनी संपवल्याचा आरोप भाजपनं केला आहे. काय सांगा? भारतीय जनता पार्टीला हेच जमत आहे साहेब, दुसरं काही करू शकत नाही. तरी आनंदराव देवकते साहेबचं मी शिंदे साहेबाचा मी जवळचा माणूस होतो. आनंदराव देवकते देखील मला मानसपुत्र मानत होते. आणि ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार म्हणल्यानंतर त्यांनी स्वतःहून त्याचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना 6 महिने एक्सटेन्शन करण्यात आलं. 6 महिन्यानंतर त्यांना जे दूध संघ होता ते महानंदा दूध श्रीचे चेअरमन होते, तिथं त्यांना 1 वर्ष वाढवून दिलं. त्यानंतर त्यांना खासदारकीला तिकीट दिलं गेलं. त्यांना काँग्रेसवाल्यांनी खासदारकी तिकीट दिलं आणि त्यांना एक सन्मानाने वरची जागा, आमदार होते, खासदार करण्याचा शिंदेसाहेबांना प्रयत्न केला. त्यामध्ये आम्हाला यश आलं नाही. तो कुठली तर गोष्ट कुठं तर जोडायचं आणि हे समाज नाराज आहे, ते समाज, मग खासदारकी तिकीट दिलं नसतं देवकते साहेबाला. जर शिंदे साहेबाला किंवा काँग्रेस पक्षाला देवकते साहेबाला कुजवाच असलं, दाबाच असलं, तर त्यानंतर त्यांना खासदारकीला तिकीट दिले असते का? दिलं ना खासदारकीला तिकीट. माहिती घ्या म्हणून नीट. उगा आपलं उचलली जीभ, लावला ठळाला, निघाला बाळायला, बंद करा धंदे. आपल्या घरात काय चाललंय बघा. मी बघितलं तैला अनेक लोक सोडून गेले. तुम्ही तिकडे अनेक लोकांचे तिकीट कट केलात का? आमच्या महिलांच्या किती महिलांच्या तिकीट कट केलात? किती लोकांचे तुम्ही तिकीट कट केलात? मी वाचून दाखवू नावं त्यांचे. लोकांड वोट करताना नरेंद्र काळेसाहेब आपल्याकडे बघा. आपलं ठोकात झाकून लोकांचं बघा वाकून हे धंदे करू नका. तुमच्या देखील मालकाने अनेक लोकांना निंबाळकर सर का पक्ष सोडले? अहो अनेक उदाहरणात मी नाव घेऊ शकत नाही, बरोबर नाही. तुम्ही नाव घेऊन बोलायला पाहिजे. काल मी बघितले त्यांची मुलाखत. तईला बघून अनेक लोक गेले. तईच्यात हिंमत आहे साहेब. आज तईच्या विरोधमध्ये जेवढे पडले, सन्मानाने येऊन काम करल्यात. महेश कोटे साहेब त्यांच्या विरोध लढले, काम करले. दिलीप माने त्यांच्या विरोध लढले, काम करल्यात. आडम मास्तर त्यांच्यावर लढले, काम करल्यात. ही किमी आहे तईच्यामध्ये, तुमच्यासारखं नाही आहे. त्याला देखील धाडस लागतं साहेब, सन्मानाने जवळ करणं आणि सन्मानाने लोक आमचं आता काम करायला आहेत. ही यश आहे आमचं. आणि म्हणून उद्या येणारं इलेक्शन आम्ही ह्या ठिकाणी जिंकणार आहे. जे आमच्या विरोधात होते ते आज आमच्याकडे आलेले आहेत आणि ते आमचं प्रामाणिक काम करायला आहेत. ह्यामुळं येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे यश मिळणार आहे. भाऊ अजून एक प्रश्न आहे. आपण शहरी राजकारणामध्ये आहात. स्टँडिंग समिती सभापती होते, नगरसेवक होते, आता शहराध्यक्ष आहात. अधूनमधून तुमचं नाव दक्षिण तालुक्याच्या विधानसभेसाठी चर्चेला जातं आहे. जर पक्षानं जर संधी दिलं काँग्रेस पक्षाकडनं, किंवा आपण इच्छुक आहात का? अहो साहेब महाराज होऊ शकते बनसोडे. मी तर कामाचा माणूस आहे. मी तर सातत्यानं म्हणजे लोक माझं नाव घेत आहेत. त्यामुळे कुठून मी आपली तयारी आहे आमदारकी लढवायला. बघा पक्षाने मला कुठून देऊ दे, माझी लढायची तयारी आहे. असे माणसं जर खासदार होत असतील, मी तर कामाचा माणूस आहे ना. ते जर ताई खासदार झाल्यावर त्याच्यावर बी चेतन नरोटे यांच्या नावाची चर्चा आहे काँग्रेसकडून. हे बघा मला कुठून देऊ दे, मला काय अडचण नाही. मी काही शहरामधनं द्या, ग्रामीणमधनं द्या असं मागणार नाही. पण निश्चित बघा अनेक लोक काँग्रेस पक्ष अडचणी असताना सोडून गेले. ते माझी काय सोलापूर शहरामध्ये इमेज आहे हे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. अडचणी काळामध्ये पक्षावर राहिलो. निश्चित येणाऱ्या काळामध्ये शिंदेसाहेब ताई मला न्याय देतील, माझा पक्ष मला न्याय देईल. आणि लोकांमध्ये जी चर्चा आहे ती चर्चा काम करतात त्याचं लोक नाव घेतात, जे काम करतात त्याचं लोक नाव घेत नाहीत. त्यामुळे पक्षाने कुठली मला संधी दिली तर मी काय स्वीकारणारच आहे. स्मार्ट सिटीच्या कामाबाबत तुम्ही समाधानी आहात का? स्मार्ट सिटीच्या कामामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यांनी सांगितलं की वर्षाला 100 कोटी, 5 वर्षामध्ये 500 कोटी. आपण बघताय की ही जी कंपन्या होत्या दोन्ही हे गुजरातच्या होत्या. विजय इन्फ्रा, लक्ष्मी इन्फ्रा ह्या दोन्ही कंपनी गुजरातच्या होत्या. का व महाराष्ट्रामध्ये कोण नव्हतं का करणारं?
का राष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर नाही आहेत का? सोलापूर शहरामध्ये कॉन्ट्रॅक्टर नाही आहेत का? मग गुजरातचे लोक इथं आले, त्यांनी टेंडर घेतलं मलिदा हाणला, ते मलिदा हाणले आणि सब कॉन्ट्रॅक्टर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झाले. कालचा बारीक पाऊस पडला साहेब, तरी गुडघ्याएवढं पाणी थांबलं होतं. स्मार्ट सिटीमध्ये जे 40 कामं झालेत ना, त्यातले 35 कामं जाग्यावर आहेत, बंद पडलेले आहेत. हे मी नाही, तुम्ही जाऊन बघा. सिद्धेश्वर इथला कारंजा दाखवलं, एकच डेमोच दिवस फक्त डेमो द्यायचं त्याच चालू होतं. आता जाऊन बघा चालू आहे का साहेब. भ्रष्टाचार पार्टी आहे साहेब, भ्रष्टाचार भयानक पार्टी. स्मार्ट सिटीच्या कामामध्ये काही भाजपचेच नगरसेवक ठेकेदार होते असा आरोप केला गेला. फार राग येते त्यांना, तसं म्हणलं तर फार राग येते त्यांना. उघड आहे कोण कोण काम घेतलं लिस्ट दोन बघा. मला त्याच लोकांनी त्या ठिकाणी महापौरला घेरावा घालावा, बिल द्या म्हणून. आणि महापौर देखील त्यांच्यावर जावं कुठं स्मार्ट सिटी ऑफिसला, की ह्या लोकांना बिल द्या. सगळे तुमचेच लोक जे महापौरला देखील तिथं नेले स्मार्ट सिटी ऑफिस. अरे महापौर आहे, तुमच्या प्रथम नागरिक आहेत. महापौर कॉल केला तर ते 2 मिनिटात टेंगण्या पाटील तिथं आले असते. काय म्हणजे हे कर केलं हो सोलापुरात साहेब. काय सांगू तुम्हाला, ह्यांना 1 वर्ष बजेट मांडता आलं साहेब. मी म्हणतो म्हणून बघू नका, महानगरपालिकेत जावा. 5 वर्ष ते 27 वेळेवर कधी बजेट केलं आहे बघा. पहिले 1 वर्ष स्टँडिंग चेअरमन होते, 4 वर्ष पुढचं स्टँडिंग चेअरमनला करता आलं नाही. झोनची निर्मिती करता आलं नाही साहेब. फार वाटतुळ केलं आहे लोकांनी, फार वाटतुळ केलं तुम्हाला सांगतो. म्हणजे काय सांगायचं, 90% लोकांना बजेट काय ते माहीत नव्हतं, कितीचं हे माहीत नव्हतं. लोकांना वाटलं राज्यात त्यांची सत्ता आहे, देशात त्यांची सत्ता आहे, म्हणून सोलापूर शहरातल्या लोकांनी त्यांना सत्ता दिली. 50 नगरसेवक त्यांचे, 2 मंत्री तुमचे त्या काळामध्ये. राज्यात तुमची सत्ता, देशात तुमची सत्ता. पण सोलापूर शहराच्या पदरामध्ये काय पडलं आहे, काय पडलं सांगावं ना भारतीय जनता पार्टीने. स्मार्ट सिटी सगळे तुमचे लोक कामं घेतले, कामाची क्वालिटी नाही. अनेक लोकांनी, पत्रकारांनी, मीडियानी, यूट्यूबनी दाखवून ते लोक कंटाळ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्मार्ट सिटीला तुमच्या आमदारांनी पत्र द्यावं, ह्यात भ्रष्टाचार झाला आहे. तुमचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी पत्र दिलं ह्याची चौकशी व्हावं म्हणून. ह्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे तुम्हाला. मी म्हणतो नाही काँग्रेसचं, मी बोलणारच. पण तुमच्या आमदारांनी तुम्हाला पत्र दिलं आहे की ही काम भोगत झालं आहे, ह्याच्यावरनं कळतंय. शहरातल्या लोकांनी बघितलं हे सगळं. विरोधी पक्ष नेता म्हणून आपण त्याच्यावर आवाज अनेक वेळा मागणी केली आम्ही अनेक वेळा उठाव केला साहेब. आम्ही काही ठिकाणी जाऊन पूजा केली, ही स्मार्ट सिटी का, अशी स्मार्ट सिटी असते का. किती वेळा आंदोलन केलं आम्ही, अनेक वेळा. ते एकदा तर आम्ही गाणं रचलं होतं त्या महापौर होत्या की बापू हे तुम्हाला चालतंय का, मालक तुम्हाला चालतंय का, गाणं बनवलं होतं आम्ही. अनेक असे आमचे आंदोलन झाले. चटणी भाकर खाऊन आंदोलन केलं, खरडा भाकरीनं आंदोलन केलं, गेटवर आंदोलन केलं, मटका फोड आंदोलन झालं, अनेक वेळा आंदोलन झालं यावर. पण हे जे आहेत लोक ते घट्ट झालेले आहेत, गेंड्याच्या कातडीत झालेले आहेत, ह्यांना काय निळवलेले आहेत. त्यामुळे ह्यांना काय फरक पडत नाही. 10 वर्षात मोदी सरकार किती यशस्वी ठरलं असं तुम्हाला वाटतं? सातपुते साहेबांनी सांगितलं 10 वर्षामध्ये काय केलं. काय झालं उज्ज्वला योजनेचं, गॅसचं काय परिस्थिती सांगा ना. उज्ज्वला गॅस तुम्ही लोकांच्या खिशातले पैसे काढून घेतलात. मोदी सरकार काय केलं ते तर सांगा मला. तुम्ही GST आणली, सगळ्या खिशे कापाला. आज दूध घ्या GST कट, तुम्ही रेल्वे तिकीट काढा GST कट. हा कायदा लोकांच्या तुमच्या आमच्यातलं दररोज खिशे कापू लागलेला आहे. पेट्रोल भरायला जावा GST कट, तुम्ही कुठलं हॉल बुक करायला GST कट, सोनं घ्यायला जावा GST कट. अहो कुठलाही तुम्हाला साहेब किस्सा कापू आहे ते. म्हणजे आणि कुणाची भरती केली, जे बलाढ्य लोक आहेत कुणाला सवलत देता तुम्ही. अदानी, अंबानी आणि गरीब लोक मरून आलेत. कुणाला सवलत दिलं. मोदी सरकारची यादी 122 लोक, एक तर सर्वसामान्य आहे का बघा. हजारो कोटीची त्यांना त्या ठिकाणी सूट दिलेली आहे, हजारो. आणि इकडं गरीब लोक आमचे मरू लागलेत. आज राखेल दिसत नाही, रेशन दुकानला रांग लागलेले आहे. किती तुम्हाला त्यांचं सगळं फेलच गेलेलं आहे. बघा आज गहू कितीला आहे, तांदूळ कितीला आहे, डाळ कितीला आहे, तेल कितीला आहे.
प्रचंड महागाई वाढली हो, प्रचंड महागाई. तुम्ही लोकाला दाखवताय 300 रुपयाचा गॅस आज 1200 रुपयाला झाला. ही मोदीची गॅरंटी. आणि आता भाजप संपलंच, लक्षात ठेवा. हे भाजपचे लोक का भारतीय जनता पार्टी मला म्हणत नाही, मोदी नाव ठेवायला पाहिजे त्या पक्षाचं. मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी. अरे भारतीय जनता पार्टीची गॅरंटी विसरू लागले लोक सगळे. ज्या लोकांनी पक्ष वाढवला त्या लोकांना तुम्ही आज बघायला तयार नाही, किंमत द्यायला तयार नाही. अनेक लोक असे आहेत त्यांना तुम्ही किंमत देत नाहीत. भारतीय जनता पार्टी नाव खोडून द्या, मोदी ठेवा तुमच्या पक्षाचं नाव, मोदी गॅरंटी. आज लोक दगडं घाललेत, गाड्या अडवलेत, त्यांच्या गाड्या फुडू लागलेत. प्रत्येक गावात बघा त्यांची गाडी पळवून लावाले. मणिपूरसारखा मणिपूर जळतं, तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. महिलांच्यावर अत्याचार होते, आमच्या महिलांनी तर सन्मान नाही. आमच्या कुस्तीपट्टूवर अन्याय झाला, अत्याचार झाला, त्याला साधा राजीनामा घेतला नाही. तुमच्याकडची लोक आहेत त्यांना तुम्ही बळ देता. अजिबात ह्या देशामध्ये राज्यामध्ये महिलांना सन्मान राहिलेला नाही. मणिपूरमध्ये बघा ओपन दिंड काढली त्या महिलाची. एक त्यामधले कारगिल युद्धामध्ये त्यांचे मिस्टर कारगिल युद्धामध्ये वारलेले आहेत. त्या देखील महिलांची तुम्ही बघा काय परिस्थिती, म्हणजे ते रडत होते, त्यांना कोण वाचवायला गेलं नाही. घराणेशाहीचा आरोप हे काँग्रेसवर होत आहे सतत, आणि लोकसभेला सर्वसामान्य कार्यकर्त्याला का दिली नाही संधी? काँग्रेस पक्षाने 1 महिना अगोदर मीच अध्यक्ष तिथं सोलापूर शहरामध्ये कोणाला इच्छुक आहे का फॉर्म घ्या म्हणलो होतो. आमच्याकडे मागणी ज्याची आली एकच मागणी आली, आम्ही एक मागणी वर धरली. जर काँग्रेस पक्षाने 10 लोकांना मागणी केली असतील तर ती मला मान्य आहे. आमच्या पक्षाकडनं पेपरला जाहिरात देखील होती. नाना पटोलेंनी सांगितलं होतं कोण इच्छुक आहे ते नावं कळवा. जर माझ्या पक्षाकडं आमदार प्रणिती शिंदेने मागणी केली असेल तर माझ्याकडे जर एक नाव आलं असेल तर मी एकच नाव पाठवणार ना. ज्याचं नावच नाही त्याचं मी शिफारस कसं करणार? ही जी भारतीय जनता पार्टी हे यांना जमतं आहे. लोकशाही राहिली नाही. तुमच्या मुलांना दिलं चालतं आहे. आता मागणी काय होती इथं? मुलाला होती ना तुमच्या, माझ्या मुलाला आमदार द्या, मी खासदार केलं उभारतो. तुम्ही केलेलं चालतं आहे. तर बापूचं काय? बापूचं मुलगा फिरत नाही. मालक आहे, मालकाचा मुलगा नगरसेवक झाला नाही. काय हे एकीकडे म्हणजे आम्हाला लागवत तुम्हाला लागवत नाही का? आज मालकाचा मुलगा आमच्या केदार मुंबईला पडला नाही का? तिथं गरीब माणूस निवडून आला नसता का भारतीय जनता पार्टीचा? आता बापूंचं मनीष बघत नाही काम? सांगा ना, कोण बी सांगा सोलापूर शहरातलं. मला सांगा काय आमचं चुकीचं सांगा तुम्ही कोण बी. तुमचे मुलं मात्र राजकारणात येतात आणि तई नेऊन असं कुठं आहे का? डॉक्टर किरण देशमुख नगरसेवक झाले नाहीत. डॉक्टर किरण देशमुख आता युवक ह्याचा अध्यक्ष झाले नाहीत. तिथं कुणाला गरीबाला मिळालं नसतं. युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले ना आता डॉक्टर देशमुख. मग त्या ठिकाणी गरीबाच्या मुलाला न्याय द्यायला नको होतं का तुम्ही? आमच्याकडे वोट करताना तुम्ही देखील वोट बघत जावा. हे बोलणं सोपं आहे सगळ्यांना. तुम्ही देखील सांभाळा जावा. मग आम्हाला बोला तुम्ही. काँग्रेस पक्ष हा जातीवादी पक्ष आहे असा आरोप केला जातो भाजपकडून, काय सांगाल? काय केलं जातीवादी दाखवा ना. मी तुम्हाला सवाल करतो की त्यांना करतो, काय जातीवादी ते तर दाखवा आम्हाला. नाही, धर्मनिरपेक्ष असणाऱ्या काँग्रेस पहिल्यापासून आमचा अजेंडा आहे धर्मनिरपेक्ष. बघा बोललं जाते आपल्या देशाची, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे जी प्रतिज्ञापत्र आहे ती तुम्ही वाचा. त्याप्रमाणे भारत बनलेला आहे. आमची घटना आहे, त्या घटनेप्रमाणे सर्व जातीच्या धर्मांना घेऊन जाणारा हा पक्ष आहे. काय चुकतं त्यात ते तर सांगा. काल या ठिकाणी आपण जर पाहिलं शहराध्यक्ष नरेंद्र काळे होते. त्यांनी सांगितले की 40,000 कोटीचे रस्ते सोलापूर जिल्ह्यात झाले असल्याचं सांगितलं. कमी सांगितले ना त्यांनी. सातपुते साहेब फार सांगितले होते, कमी सांगितले. फेकाफेकी करायची सवय आहे सगळ्यांना. मी काय सांगतो की शिंदे साहेबांनी काळामध्ये जे रस्ते केले, मंजूर केले, ते यांचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. आमच्या काळात रस्ते झाले, मंजुरी आमच्या काळात, उद्घाटन केलं. ह्याचा अर्थ तुम्ही केलं होतं का? आता आडम मास्तरचं तेच झालेलं आहे. काल उत्तर दिलं आडम मास्तरनं, तुम्ही बघितले आहेत. ही फेकाफेकी आहे त्यांची सगळ्यांची. कमी सांगितलं नाही आकडा. नरेंद्र काळे होते कमी, थोडं फेकाफेकी जास्त. त्यांचे लोक फेकाफेकीच करतात सगळे. मोदी साहेबापासून फडणवीस साहेबापासून सगळ्याला सवय फेकाफेकी करायची. त्यांनी एक सांगितलं की स्थायी समिती सभापती निवडत असताना काँग्रेसनं याला म्हणजे
विरोध केला, म्हणजे त्यांनी सांगितलं याच्यामध्ये त्यांनी एक पत्र आणलं, हे ह्यात सगळ्या कारणीभूत काँग्रेस आहे असं त्यांनी सांगितलं. बघा साहेब ऐका, त्यांना माहीत नाही, नरेंद्रकडे आत नाहीत, मी आता येत तिथं, मी त्या सभागृहातला माणूस आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये 2 नावं आले. 2 नावं आल्यानंतर लिंगराज वल्लाळ, नागेश वल्लाळ भरायला आले. ह्या दोघांच्या भांडणामध्ये 1ला 2 मिनिटं कमी होते. काय लोक आत गेले तर दरवाजा उघडला नाही. नंतर नागेश वल्लाळ आत ढकली झाली. तुमच्या पार्टीत 2 अर्ज झाले. ठीक आहे, आम्ही केलं का पाप? आमचं म्हणणं काय होतं, आम्ही अधिकार दिलो, गणेश वानकर शिवसेनेत होते, आमचा शिवसेनेला पाठिंबा होता, आमचा अर्ज हा बिनविरोध झाला आहे. भारतीय जनता पार्टी 2 लोक भांडण करत आहेत, दरवाजा ढकलाढकली करत आहेत, तुमचे लोक पकडायला जात आहेत, वल्ल्याला पकडायला तू भरू नको. आम्ही केलं, हे तुमचं पाप आहे. अर्धवट माहिती सांगू नये हो, पूर्ण माहिती घ्यायचं मग बोलायचं नरेंद्र काळेने. त्यांना काहीच माहिती नाही त्या गोष्टीतली. मी होतो ना तिथं, आम्ही त्या सभागृहातले माणसं आहेत. तुमच्यामध्ये 2 नावं आले, वल्लाळ तुमचा ऐकायला तयार नव्हता, तुमच्यात वाद होता. तो वाद टायमिंग असतं तिथं बाबा 10 ते 1, तुम्ही 1 वाजेपर्यंत आत पोचला नाही, काँग्रेस जिम्मेदार आहे त्याला. नगरविकास खात्याकडून अहो साहेब, असं त्यांचं ती बिनविरोध झालेले आहे. गणेश वानकरचा अर्ज एकट्याचाच खरं तर मंजूर झालेला आहे. केवळ आणि केवळ सत्ता असल्यामुळं ते भिजत कोंबड्या ह्यांनी ठेवलं होतं. कुणाचं तर राज्य? आमचं राज्य होतं का त्यावेळेस? यांचंच राज्य होतं ना. बिनविरोध झाली ती. केवळ आमचं ते गणेश वानकरला होऊ दिलं नाही. त्यांच्या दोघांच्या भांडणात 1 वाजलं ह्यांची भांडण चालली होती. अहो अनेक बजेटला ह्यांच्या भांडणं झाल्यात साहेब, काय सांगा तुम्हाला. ते करलेले विचारच सांगतील करले. इतके गडतट ह्यांचे वरिष्ठ उलटा आम्हाला सांगते, भाऊ सोलापूरचा विकास आहे, बजेट होऊ द्या. म्हणलं तुम्ही शिंदेसाहेबाला बोला. त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी शिंदेसाहेबाला सांगितलं, नोरटेने सांगा हे बजेट होऊ द्या. मग महापौरांनी वगैरे आभार मानला, तुमच्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, आम्ही तुम्हाला सहकार्य केलं. जास्त तुमचे लोक विरोधात होते भारतीय जनता पार्टीच्या. काँग्रेसने सोलापूर शहराचा विचार करून मी बजेटला त्यावेळेस त्यांना मदत केली. हे इतिहास आहे साहेब. नरेंद्र काळे आत नव्हते, उद्या आपलं ठोकाठोकी चालू आहे. तुमच्याच भांडण ती मिटवा म्हणत ना. भाऊ, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीत किंवा एकूणच आता महाविकास आघाडी त्यांच्या विजयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली जाते. माजी महापौर महेश कोटे इथं आले होते किंवा अनेक नेते आता सांगत आहेत. पण मुद्दा असा आहे की काँग्रेसमध्ये नाराज होऊन किंवा काँग्रेसमधल्या काही राजकारणाला कंटाळून हे लोक बाहेर पडले. महेश कोटे असतील किंवा आता शरदचंद्र पवार गटातील नेते असतील. आता ते तुम्हाला साथ देत आहेत आणि भविष्यात विधानसभेला तुमच्याकडनं अपेक्षा केली जाते काँग्रेसकडनं. पण यात लॉयल्टी कितपर्यंत राहील, प्रामाणिकपणा त्यांच्याकडून किंवा तुमच्याकडून कितपत राहील राजकारणातल्या या घडामोडी पाहिल्या तर? हे बघा कसं असतं तुम्हाला सांगू का. आज महाराष्ट्रामध्ये आमची आघाडी आहे. वरिष्ठ नेत्यांनी सगळ्याला सांगितलं आहे आपल्याला सगळ्याला काम करावं लागेल. मग शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे हे आमच्याबरोबर आहे. त्यानंतर पवारसाहेबाचं गट जे आहेत सोलापूर शहर ते आमच्यावर काम करत आहे. सीताराम येचुरी इंडिया आघाडीमध्ये असलेलं आडम मास्तर काम करणार आहेत. आणि भविष्यकाळात हे सगळे इच्छुक बिरो असतील आमदार केला. पण आजच्या घडीला आम्ही सगळे म्हणून चांगल्या पद्धतीने काम करू लागलो आहे. तर महेश कोटे साहेब गेल्यावर हेच महाराज आत्ताचे आहेत, त्यांना सूचक होते. त्यांना वाटलं पुढं आमचं काम करेल. पुढचं मी सांगू शकत नाही काय. आजचं जे आहे ते सगळ्याला माहीत आहे, आम्ही मिळून काम करलो. पुढच्या वर्षी काय होईल, पुढच्या 5 वर्षाने काय हे आमच्या कोणी हातात नाही आहे. तर गेल्यावर महेश कोटे अनुमोदक महाराजला होते, आता आमचं काम करलेत. काय होऊ शकतं आहे पुढं. त्यामुळं आजची जी इलेक्शन आहे ते आमच्याबरोबर आहेत. आम्ही हातात हात घालून काम करू लागलो, हे खरं आहे. सगळे प्रामाणिकपणे काम करतील, प्रामाणिकपणे काम करतात. निवडून आल्याच जमाय तुम्हाला आज सांगतो. ताईचं टाईम अतिशय सरळ आहे. आणि सोलापूर शहरातल्या लोकांनी व ग्रामीण भागातल्या जनतेने ही इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे. हितं लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी ह्या ठिकाणी लढत चालू आहे. ते फडणवीस साहेब सांगितले त्याशी देशाच्या पंतप्रधानाला मत जाणार आहे आणि इकडं राहुल गांधीला मत जाणार आहे. तसं नाही आहे. हुकुमशाही विरुद्ध ही लोकशाहीची इलेक्शन आहे. राहुल गांधी असतील किंवा मोदी यांची तुलना होऊ शकत नाही असं भाजपने ते ठामपणे सांगताना दिसतात. राहुल गांधींचे सर तर येते का. राहुल गांधी
साहेब 7,000 किलोमीटर पायी चाललेला माणूस आहे. प्रत्येक गावागावामध्ये खेडेगावामध्ये अगदी पायानं चाललं. मी देखील त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये होतो. आज केवळ तुम्ही सत्ता आहे, दिवसातनं 4 काय ड्रेस बदलता, ते इमानमध्ये काय फिरता, ते बजेट गंगाजळ होतं ते सगळं संपवून टाकलात. साहेब ह्यांची सत्ता गेल्यावर हे काय केलं हे कळेल ह्यांना. जर आमची सत्ता आली तर आता जी जेलमध्ये आहेत ना तसं हे सगळे जेलमध्ये जातील. जर काँग्रेस सत्ता आली ह्यांनी काय काय कारनामे केलेत साहेब. बघा ज्या घरांवर साहेब आत घातले त्या लेकरांवर, त्यांच्या मुलांवर, त्यांच्या मुलीवर काय बेतत असेल साहेब. 2 राज्याचे मुख्यमंत्री, देशातली पहिली घटना आहे. 2 राज्याचे मुख्यमंत्री देशाच्या जेलमध्ये आहेत हो साहेब. काय त्यांची चूक आहे ते तर सांगा. वापर आहे साहेब. मग काय बघा सरकार बघा मराठा समाजला तुम्ही सांगितलात की देतो, इकडे धनगर समाजाला तुम्ही सांगितलं की देतो, मग द्या ना. मग आता लोक तुमच्या गच्चीला पकडायला आता वाईट वाटायलं आहे. सत्ता भोगताना बरं वाटलं. हे बघा साहेब इथंच फेटाचं लक्षात ठेवा. तुम्ही लोकांना काय सांगितलात आम्ही देतो, मग द्या. बघा तुम्हाला सांगतो साहेब, धनगर बांधव आमचे सगळे बारामतीला आम्ही उपोषणला बसलो होतो. जो 60,000 ते 70,000 लोक होते. त्यावेळेस लोकांनी सांगितलं की पवारसाहेबच हे मूळ आहेत, आपल्याला आरक्षण मिळू देत नाहीत. मग आमच्या लोकांनी निर्णय घेतला, अजितदादाला बोलावच नाही, पवारसाहेबाला बोलावच नाही, सुब्रताईला बोलावच नाही, देवेंद्र फडणवीसला आणलं. आणि देवेंद्र फडणवीसने तिथं आलं की सांगितलं की तुम्ही मला सत्ता द्या, पहिले सही करतो. 10 वर्ष झाले सहीच चालली आहे त्यांची. अहो साहेब तुम्ही मराठ्याला सांगितलं, तुम्हीच गेलो शरबत पाजाला, तुम्हीच न्यायमूर्ती नेमलात, तुम्हीच गुलाल उधळलात. मग आता फसवल्यानंतर मग लोक सोडणार आहेत का तुम्हाला. साहेब बघा कसं दाखवतात. ह्यावेळेस आहे त्यांचा कार्यक्रम सगळ्यांचा. जे जे खोटं बोलून सत्ता भोगल्यात तुम्ही लक्षात ठेवा, या समाज तुम्हाला कुणाला माफ करणार नाही. जे काँग्रेसच्या अडचणीच्या काळात काँग्रेसला सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेले किंवा ज्यांना काँग्रेसने भरभरून दिलं ते सुद्धा ऐनवेळी काँग्रेसची साथ सोडून गेले, त्यांना आता पश्चातापाची वेळ येईल असं वाटतं तुम्हाला. नाही आता काँग्रेसला दिवस साहेब देशभरामध्ये राज्यामध्ये चांगले येते. काय झालं यांचं पहिले जे शिंदेसाहेबाचा गट घेतला तिथपर्यंत ठीक होतं, पण हे अजितदादाचा पवारसाहेबाचा जे गट घेतला हे लोकांना बिलकुल महाराष्ट्रातलं आवडलं नाही. त्यामुळं लोक ह्यांच्यावर फार नाराज आहेत. इवन भारतीय जनता पार्टीचे 2 लोक नाराज आहे आणि आम्हाला अनेक वेळा बोलतात की आम्ही 40 वर्ष ह्यांच्या विरोधात मतदान केलं, आता त्यांनाच आम्हाला घेऊन बसावं लागलं आहे. ही देखील म्हणजे खतखत आहे. आणि अनेक लोक आता बाहेर पडत नाहीत, अनेक लोक घरात बसलेले आहेत. नावं सांगणं तुमच्यासमोर बरोबर नाही, पण आम्हाला सांगतात बेस्ट ऑफ लक भाऊ तुमचं शीट येणार आहे, अशी परिस्थिती आहे. भाऊ समांतर जलवाहिनीचा विषय येतो आहे. याच्यामध्ये भाजपानं सांगितलं की समांतर जलवाहिनीला विलंब लागला हे काँग्रेसमुळं. का तर हे काँग्रेसचे नेते ते टक्केवारीमध्ये अडकले होते. नाव सांगा म्हणा होता ना. काय सांगाल असा आरोप केलाय त्यांनी. नाव सांगा म्हणा ना. आमदार प्रणिती शिंदे व शिंदेसाहेब कधीही टक्केवारीमध्ये आजपर्यंत गेलेले नाहीत. इथं पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे होते, त्यानंतर पालकमंत्री तुमचेच 3 आहेत इथं झालेले. महापालिकेत बी काही सांगतो ना अडकले सांगितलं. काय महापालिका आमची सत्ता होती, आमची सत्ता होती. तुमचे महापौर तिथं सगळे फाईल मागवत होते, तुमचे लोक तिथं कुणाकुणाला बोलवत होते, आम्ही सत्तेमध्ये होतो. महाविकास आई बोलणं सोपं आहे ना. नाही नाही बघा ज्या ऐका साहेब ऐका, त्याच सांगतो मी, तेच सांगालो स्पष्टीकरण की पालकमंत्री त्यावेळेस भरणे मामा होते. काँग्रेसला काय अधिकार आहे ते तर सांगा मला. काँग्रेसचा त्याने नाव घ्यावं, मोगम बोलू नये. काँग्रेसच्या कोणत्या नेत्याने, मी खात्रीने सांगतो, काँग्रेसच्या कुठल्या नेत्यांनी त्यांना पैसे मागितले दाखवावा. मोगम बोलू नका म्हणा होता ना कोणाला बी. आम्ही सत्तेत नव्हतो, आम्हाला कोण चर्चेला बोलवत नव्हती. स्मार्ट सिटीमध्ये 5 लोक होते. ते 5 लोकांमध्ये 4 भारतीय जनता पार्टी, 1 ते महेशांना होते. महेशांना कड झाले, अमोल अप्पू शिंदे गेले. त्याच्यात तुम्हीच होता नाही रेट ठरवायला करायला. त्यामध्ये म्हैसकर मॅडम त्या दर्जात त्यांना बोलवलं होतं. सोलापूरचे महापालिका आयुक्त होते, सोलापूरचे आयुक्त कमिशनर होते, आणि तुमचेच लोक होते ना. काँग्रेसचं कोण होतं का पैसे मागायला तिथं? त्या कमिटीमध्ये कोण होता बघा, अधिकार कोणाला होता? जे लोक कमिटीत त्या कमिटीमधले नावं घ्या ना. कोण पैसे मागितले? काँग्रेसचं कोण आहे का त्या कमिटीमध्ये?
कमिटीमध्ये आम्ही नसलं आम्हाला अधिकार तर काय आणि कोण येणार आमच्याकडं? टेंडर ओपन कराल तुम्ही, मागणार तुम्ही आणि काँग्रेसला बळाने नाव घ्यायचं. काय तर बेस नको का साहेब? 5 लोकांची समिती आहे, काँग्रेसला कोणच नाही आणि काँग्रेसला बाहेरनं पैसे मागत असतं का? कुठं तर ताळमेळ जुळवा म्हणावं की हो साहेब. किती खोटं बोलायचं त्याला? काय किती खोटं म्हणजे फेकाफेकी असते. कुठं तर जुळवा म्हणा. गणित तर 18-19 तर पाहिलं ना. 1000 गुणिले म्हणजे इथं तुम्ही काय किती खोटं बोलावं? कुठं जुळते ती तर दाखवा मला. अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, आता सध्या शहर उत्तर मतदारसंघ असेल, अक्कलकोटा असेल किंवा मोहोळ असेल, शहर उत्तर मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आणि भाजपनं देखील सांगितलं की आम्ही 1 लाखाहून अधिक लीड देऊ असं त्यांनी सांगितलं. सांगतो ना मी. काय सांगाल तुम्ही? हे बघा, एक तर ह्या 10 वर्षामध्ये त्यांचे खासदार कुठे दिसले नाहीत. दुसरी गोष्ट, आमदार प्रणिती शिंदे हे काम करतात, लोकांमध्ये जबरदस्त चर्चा आहे आणि ताईची जबरदस्त क्रेज आहे. दुसरी गोष्ट, हे उपरे असल्यामुळं स्थानिक लोक म्हणायला आपले ताई बरे. शहर उत्तरमध्ये शिवसैनिक आमच्याबरोबर आहेत. मोहोळमध्ये शिवसेनेला 52,000 गेल्यास मत आहेत. शिवसेना उमेदवार बघा किती मत आहेत. गेल्या वेळेस हे लोक आमच्यावर कोण नव्हते. ह्या शिवसेना आमच्याबरोबर आहे, प्लस महेश कोटे तिथं आमच्याबरोबर आहेत आणि त्यामुळं त्यांना वाटलं आहे की मागचा जेवढा आकडा आहे तेवढा होईल, ह्यास तेवढा होणार नाही. मी तुम्हाला सांगतो 20,000च्या वर तिथं त्यांना लीड मिळत नाही आणि 5ही मतदारसंघामध्ये काँग्रेस लीड मिळणार आहे. मोहोळला आम्हाला लीड मिळतो आहे, मंगळा पंढरपूरला आम्हाला लीड मिळतो आहे, दक्षिणला आम्हाला लीड मिळतो आहे, मध्यला आम्हाला लीड मिळतं आहे. आम्हाला थोडं काळजी होती अक्कलकोटची, पण अक्कलकोटला देखील 2 खासदार अक्कलकोटचे होते. शरद बनसोडे साहेब खासदार तिथलेच होते, महाराज खासदार तिथलेच होते. त्यावेळी लोकाला कळालं हे आपल्यासाठी काहीच केलं नाही. त्यामुळं तिथं ताईला ह्यावर प्रचंड प्रतिसाद आहे. किती त्यामुळं टक्के मिळालं असं तुम्हाला वाटतं? 1.5 लाखाच्या आसपास लीडनी त्यावेळेस निवडून का गेलो. आडम मास्तर त्यांच्याकडे होतो. बघा म्हणजे ह्यावेळेस वंचित म्हणा, आडम मास्तर म्हणा, MIM म्हणा, वोट डिवायडर नाही आहे. गेलोच लिंगायत समाजाचा कॅन्डिडेट होता, 1,00,000-1.5 लाख मतं तिकडे वळले होते. ह्यावेळेस अजिबात वोट कटिंग नाही. त्यामुळे यांनी कटिंग आहेत. सोलापूरनं हद्दपार आहेत. पॅकेज बीडलाच जाणार आहे. त्यामुळं तैज येणार आहे. रेनगरचा एक अजून एक विषय आहे. रेनगरच्या प्रकल्पाला काँग्रेसनंच आडकाठी आणल्याचा आरोप होते. हे बघा, तरी काय सांगितलं की काँग्रेसने काहीच केलं नाही. उमेदवार राम सातपुते काहीच केलं नाही. 1983ला सोलापूर शहरातनं खासदार होते कुचन साहेब. त्यावरचे पंतप्रधान होते इंदिरा गांधी. इंदिरा गांधींनी त्यावेळेस आत्ता जी महेशांनाचं घरकुल आहे ते कुचन साहेबांनी त्यांच्या काळात झालं. ह्यांनी काय म्हणतं, एक काँग्रेसने काळात काय झालं नाही, राम सातपुते काँग्रेसने काहीच केलं नाही. कुचन साहेबाच्या काळामध्ये खासदारकीच्या त्यावेळेस ते घरं झाले, 5,000 घरं झाले. आमचं जे सरकार होतं, मनमोहन सिंग साहेब, सोनिया गांधी 10,000 घरं ह्या ठिकाणी उद्घाटनाला सोनिया गांधी आणि मनमोहन सिंगजी, आपले पवार साहेब आणि शिंदे साहेब ह्या दोघांच्या मध्यस्थीने आडम मास्तरला मदत झाली आणि 10,000 घरं त्यावेळेस बांधण्यात आले. आणि आता काल देखील सांगितलं की पहिली ह्याची सही सोनिया गांधींनी ह्याला मंजूर दिली आहे. भाजपवाले साहेब ते मला आडम मास्तर सांगितले की आता जे पंतप्रधान मोदी साहेब हे फिल्म जगात जर असले असते तर अमिताभ बच्चन बी नसले असते आणि धर्मेंद्र बी नसले असते. एवढं भारी म्हणजे रडणं करणं काय काय कॉन्ट्रिब्युशन आहे. रडायला त्याशी ते पंतप्रधान साहेब त्यांचे. मला मास्तर म्हणले, नरोटे ह्यांनी जर पिक्चरमध्ये असला असता तर कधीही अमिताभ बच्चन झालं नसतं आणि धर्मेंद्र झालं नसता. एवढं रडायला लागलं आहे देशाचे पंतप्रधान. आणि काय सांगू लागले तिथं राम मंदिर. कम्युनिस्ट देवाला मानताय का? तिथं कोण होते? कम्युनिस्ट होते. आणि तुम्ही काय सांगता? लोक घालणं सांगाले. लोकांचं माहिती घ्या, यांनी घरं द्यायला आल्यात का जय श्रीराम सांगायला आल्यात. लोकांची आवड तिथं बघा. त्या मास्तरची खुर्ची घर कोण बांधले? कार्यक्रम कोणाचा? आणि त्यांच्या विचाराची खुर्चीवरून लांब होता तुम्ही.
पाठपुरावा कोणाचा? मास्तरचा. कष्ट कोण घेतलं? मास्तर. आणि त्याची खुर्ची लांब ठेवलेत आणि मास्तरला रात्रभर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचा फक्त मोदी साहेबांची तारीफ करायची, मोदी साहेबांचा जय जयकार करायचा. मग आडम मास्तर साहेबांनी सांगितलं, हे गरीब लोक आहेत, ह्यांना एवढी सवलत द्या आणि एवढे हप्ते आहेत, तेवढे हप्ता 6 लाखाचे ह्यांना होत नाहीत. मग त्यांना राग आला मोदी साहेबांना. मोदी साहेब भाषणात म्हणतात, ये आदमी पतला था, खा खा के बडा व्हाय म्हणून. तरी पहिल्याच वाढेत मोठेत मास्तर. काय किती फेकावं बघा, हे आदमी पतला था म्हणून. कधी बघितलं आडम मास्तरला? मी बघतो 30 वर्ष आडम मास्तर असंच आहे. आणि पतला था म्हणजे तुमची विरुद्ध बोललं, काय मागणी केली की त्या लोकाला अशा पद्धतीने बदनाम करायचं. तरी काय मागितलं? गरिबांनी लोकांसाठीच मागितलं ना आडम मास्तर साहेब. काय मागणी मान्य केली त्या ठिकाणी? एक तर मागणी त्या दिवशी मागणं केली का? तुम्ही सांगा. आडम मास्तर साहेबांनी त्या दिवशी जे मागण्या केल्या पंतप्रधानाला लोकांची अपेक्षा असतात. त्याच्या अजून आले सोलापूर शहरामध्ये एवढा मोठा कपडा आहे, शिंदे साहेबांनी मिलिटरीला कपडा द्यायला पाहिजे, मग तुम्ही 10 वर्षात का दिलं नाही? त्याच्यावर आले सांगितले धनगर समाज का क्या व्हा म्हणले, हेच PM पंतप्रधान. तरी मागच्या 2014ला सांगितलं धनगर समाज का व्हा म्हणून त्यांची म्हणजे स्टेजवरनं ह्या ठिकाणी भाषण केले. मग काय झालं तर धनगर समाज उचकाला बरं आहे हो. तुमच्या हातात आता ताटात वाढायला वाढा की मग आम्हाला द्या. बोलायला बरोबर आहे, बोलत ना तुम्ही सगळं. मग का करून दाखवलं नाही? का सोलापूर शहरातला कपडा घेतला नाही? का धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही? तुम्ही सर्वस्व पद तुमच्याकडं आणि तुम्ही आम्हाला आश्वासन देता आणि काही आमची पूर्तता करत नाही. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय, मराठा समाजचं देखील तर बघा, आता तुम्हाला कळेल. आता ऐन इलेक्शनमध्ये क्लिपा येतील त्यांच्या. बिचारनं कसं मारलंय, कसं ठोकलंय. राज्याचे कोण आहे गृहमंत्री? काय बिचार त्या आई बहिणीची चूक आहे, लहान लेकरांची चूक आहे. गोळ्या घालता, पायात गोळ्यात, मांडीत गोळ्यात. हे फेडावं लागणार आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. तुम्हाला हे समाज कोणी माफ करणार नाही. बरं झालं, आम्हाला तेच पाहिजे होतं. फडणवीस साहेबाला त्यांनी इथं आणलं, त्यांच्या दोन्ही खासदारच्या इथं फॉर्म भरला. आणि मराठा समाज, धनगर समाज फडणवीसवर नाराज आहे. त्यामुळं ह्या दोन्ही उमेदवाराला ते लोक जागा दाखवतील. हे जे त्यांच्या जीवावर ह्यांचं राजकारण चालू आहे. किती लोकांचे तुम्हाला याद्या द्यावा ह्यांच्या. तर आता काय सांगायचं आहे, हे सगळे ब्लॅकमेलर आहेत. त्या अकलूजला जाऊन माहिती घ्या तुम्ही सगळे. तहसीलदारला किती रेट होता, कुणाला किती रेट मागायला. लोकांनी यांचं रेकॉर्डिंग केलं आहे या आमदारच्या. तिथं काय काय उदिवं लावल्यात आणि आता इथून मोठं बोलावलेलं आहेत. ह्यांचं रेकॉर्डिंग आहे, लक्षात ठेवा. ह्यांनी कुणाकुणाला पैसे मागवत होते, कुणाकुणावर बोलत होते, त्या अधिकाऱ्यांनी ह्यांचं रेकॉर्डिंग केलेलं आहे. म्हणजे अधिकाऱ्यांना पैसे मागतात सातपुते असं म्हणायचं आहे तुम्हाला? त्याच्यामध्ये 100% लास्टला काढतो आम्ही. ते सगळं आमच्याकडे आहे. ताई आक्रमकपणे प्रचार करताना दिसत आहेत. अनेक मुद्दे ते मांडत आहेत. वडिलांवर काय टीका करता तुम्ही, माझ्यावर बोला, असं म्हणजे अनेक मुद्दे त्यांनी मांडलेत. आणि या सगळ्या मुद्द्यात कुठंतरी ताई बोलता बोलता पुलवामा हल्ल्यासंदर्भात बोलून गेले की हा हल्ला भारतीय जनता पार्टीनं घडवून आणला आहे. आणि दुसरी गोष्ट असं की कोरोना काळातील वॅक्सिनेशन संदर्भात देखील त्यांनी एक गंभीर असं वाक्य केलं जे जनतेला रुचलं नाही किंवा कुठंतरी हे काँग्रेसला थोडंसं मारक ठरतं आहे असं वाटतं आहे. साहेब, बुलगाव हद्द्यामध्ये ताईचं ते वक्तव्य नाही. तिथले राज्यपाल ते मीटिंग घेऊन जाहीर लोकांना सांगतात हे पुलगामात हल्ला जो घडवून झालेला आहे ते ताईचं मनोगत नाही आहे. लक्षात घ्या तुम्ही. तिथले जे राज्यपाल आहेत ते राज्यपाल बोलत आहेत. तुम्हाला क्लिप पाठवतो सगळ्यांना. त्यांच्याच मंत्र्यांनी त्यांच्या याच्यातच सांगितले की पुलवामा हल्ल्यासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरण केलेलं असताना हा इतका मोठा आरोप करणं म्हणजे शहीदांचा अपमान आहे असं सातत्यानं भारतीय जनता पार्टीकडून सांगितलं जातं. त्यांनी 10 शहीदाचा अपमान केला चालतं का? तुमचे परिचारक काय बोलले की तिकडं बाँड्रीवर तुमचे लोक असतात, ही लेकरं कुणामुळे झाले, तुम्ही केलेलं चालतंय का? तुमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आता असणारे बोलतात की ते सैनिक त्या बाँड्रीवर आहेत आणि ह्यांना लेकरं कसं होतात, हे चालतं का तुम्हाला? काय बोललेत ताई? जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालनी बोललेले ते बोललेत ताई. प्रशांत परिचारक म्हणतात की तिथं तुमचे लोक मिलिटरीचे लोक तिथं भारताच्या बाँड्रीवर तिथं असतात आणि तिथं मुलं तुम्हाला कसं होतात, हे बोललेलं चालतं का तुमच्या लोकांना? त्याचा तो जर सोडा. बघा, शिवाजी महाराजांचा तुम्हाला त्या राष्ट्रपतींनी अवमान केला. चंद्रकांत पाटलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला. शाहू फुलेंचा केला.
ज्योतिबा फुलेंचा केला, तुमच्या लोकांनी कोणाला सोडलं आहे? आता काल त्यांचा शंभू म्हणता कुत्र्याला नाव बोलतो तो शंभू. मग आम्ही कुत्र्याला ठेवू दे का? नरेंद्र देवेंद्र कुत्र्याने नाव आम्हाला ठेवता येतात ना. तुम्ही तुमचे लोक केलेले त्यांना सांभाळता, मग आम्ही कुत्र्याचं नाव ठेवतो. चालतं का तुम्हाला देवेंद्र नरेंद्र ठेवल्याला? शंभू म्हणजे अहो शिवाजी महाराजांच्या जे संभाजी महाराज शंभू म्हणतात, शंभू म्हणजे महादेवाला शंभू म्हणतात. तुम्ही केलेलं बरोबर आहे, आम्ही केलेलं चुकीचं लोकांसमोर आणायचं हे धंदे बंद करा म्हणावं. बघा ह्या सोलापूर शहरातल्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्राने कित्येक लोकांना अवमान केलेलं बघितलं ह्या लोकांनी. बाबासाहेबांना सोडले नाहीत, ते चंद्रकांत पाटील बाबासाहेब भीक मागितले म्हणतात. दाखवते लोक आता त्यांना चंप्यामध्ये बघितलं त्यांच्या किती मोर्चे निघाले, काय तर घालून हे फिरत होते लोक हाणतील म्हणून. बघा हे जे आहे ना आता सध्याला लोकशाही विरुद्ध हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची इलेक्शन आहे. भाऊ एक शेवटचा प्रश्न असा आहे, 400 पारचा नारा कितपत योग्य ठरलं काय सांगा? 400 पार 200 पार देखील होत नाहीत, 200 पार होत नाहीत. तुम्ही बघा प्रत्येक राज्यातलं, तुम्हाला साधं सांगतो, गेल्या कर्नाटकमध्ये 24 आमदार होते, ह्याच काय परिस्थिती आहे. तेलंगणामध्ये त्यांचे आमदार होते, ह्याच काय परिस्थिती आहे. आपल्या राज्यामध्ये आत्ता एक्झिट पोल काय म्हणतं बघा, त्या निम्म्याला मायनस आहे तिथं. गेल्या 42 होते, मग आता हे 24 ते 24 तिकडं 10 60 तर इथंच मायनस झाले ना. वरची तर परिस्थिती वेगळीच आहे. पंजाबमध्ये मायनस आहेत, दिल्लीमध्ये मायनस आहेत. फक्त मधले 2-3 राज्यात सोडले ना साहेब यांचं. नाही आता वेस्ट बंगालपर्यंत काय नाही यांचं, लक्षात ठेवा. काय नाही, हे सगळं जुमलेबाजी आहे, खोटं आहे. 400 पार होऊच शकत नाही. नक्कीच या ठिकाणी आजची चर्चा खरं तर अत्यंत मोकळेपणाने आणि खुलेपणाने झाली. भारतीय जनता पार्टीने जे जे आरोप या ठिकाणी केले, भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी या ठिकाणी आलते किंवा नेते आलते, त्या नेत्यांनी केलेला प्रत्येक आरोप या ठिकाणी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी खोडून काढला आहे. आणि शिंदेसाहेबांच्या काळात जी कामं झाली त्याची यादीच त्यांनी या ठिकाणी दिली. आणि 10 वर्षात तुमच्या खासदारांनी काय केलं हा देखील त्या प्रश्न त्यांनी विचारला. आणि 25 वर्षातल्या म्हणजे यापूर्वीच्या खासदारांनी आणि आता सलग 2 वर्ष, आता 2 टर्म जे खासदार राहिले त्यांनी काय केलं असा सवाल, खडा सवाल त्यांनी या ठिकाणी केला. आणि ताई 100% का 200% ताई या ठिकाणी निवडून येतील आणि 1.5 लाखाच्या मताधिक्याने आमचा विजय हा निश्चित आहे. आणि 400 पार तर सोडा, 200 तरी खासदार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे येतील का अशी स्थिती संपूर्ण या ठिकाणी देशभरात दिसते आहे. आणि ताईंनी 15 वर्ष आमदार म्हणून जे काम केलं ते काम पाहूनच जनतेचा मोठा विश्वास आहे. आणि भारतीय जनता पार्टीतच त्यांच्या नगरसेवकांची, पदाधिकाऱ्यांची किंवा इतर नेत्यांची जी काय अवस्था आहे ती आम्हाला खाजगीत बोलून दाखवतात. आणि भारतीय जनता पार्टीला निश्चितच यावेळी पराभवाला सामोरं जावं लागेल असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. आणि ज्यावेळी आम्ही सत्तेत येऊ त्यावेळी त्यांनी जे काही केलं आहे त्याचंही उत्तर त्यांना द्यावं लागेल. त्यांच्या कर्माची फळं त्यांना या ठिकाणीच भोगावं लागतील असं देखील संकेत त्यांनी दिलं आहे. भाऊ, आपण खरं तर एवढ्या व्यस्त वेळापत्रकात देखील या ठिकाणी आलात आणि प्रत्येक मुद्द्याला तुम्ही अगदी पुराव्यानिशी या ठिकाणी उत्तर दिलात. या खुली चर्चा व्यासपीठात आपण सहभागी झालात त्याबद्दल इन परिवाराच्या वतीनं आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.